तब्बल 60 तास पोलिसांसोबत लपंडाव खेळणारा वरळी हिट अँड रन प्रकरणातला मुख्य आरोपी मिहिर शहाला आता 16 तारखेपर्यंत पोलीस कोठडीची हवा खावी लागणार आहे। काल मुंबई पोलिसांनी मिहिरला आई, बहीण आणि एकूण 12 साथीदारांसह विरारमधून ताब्यात घेतलं। आज त्याला शिवडी कोर्टात हजर करण्यात आलं। वरळी हिट अँड रन प्रकरणाचा सरकारी वकिलांकडून हत्या असा उल्लेख करण्यात आला। तसंच ओळख लपवण्यासाठी मिहिरनं दाढी आणि केस काढले असा युक्तिवाद सुद्धा पोलिसांनी केलाय। दरम्यान अपघाताच्या वेळेला मीच गाडी चालवत होतो अशी कबुली मिहिरनं पोलिसांना दिल्याचं समजतंय। वरळी हिट अँड रन अपघाताबद्दल आता आणखी धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। अपघात झाला तेव्हा नाखवा दाम्पत्याची दुचाकी रस्त्याच्या अगदी डाव्या बाजूला होती। रस्त्याच्या 4 लेन पूर्णपणे रिकाम्या असताना सुद्धा मिहिरच्या BMWनं त्यांना उडवलं। कावेरी नाखवा आधी बोनेटवर पडल्या, काही क्षणांनी त्या कारच्या समोरच्या बाजूला खाली पडल्या। मिहिरनं कार थांबायला हवी होती, पण त्यानं तसं न करता गाडी पळवली, त्यामुळे कावेरी कार खाली अडकल्या आणि कार त्यांना फरफटत घेऊन गेली। वरळी सीफेसवरनं कावेरी यांना फरफटत नेत असताना काही लोकांनी पाहिलं। त्यांनी गाडी थांबव असा इशाराही केला, पण मिहिरनं त्यांचं देखील ऐकलं नाही आणि तो गाडी चालवतच राहिला। मिहिरनं सीलिंगच्या वळणावर कार थांबवली तेव्हा कावेरी यांचं शरीर कारपासून वेगळं झालं। हे मिहिरनं सुद्धा पाहिलं, पण त्यानं पुन्हा कावेरी यांना चिरडलं आणि सीलिंगवर निघून गेला। मिहिर शहाच्या घरावर बुलडोझर चालवा, त्याला कोळीवाड्याच्या चौकात सोडा अशी मागणी आमदार आदित्य ठाकरेंनी केली आहे। आदित्य ठाकरे आणि काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांनी आज नाखवा कुटुंबियांची भेट घेतली। तसंच मुंबईच्या जुहू परिसरात वाईस ग्लोबल बारवर पालिकेकडून कारवाई करण्यात आली। वरळी हिट अँड रन केस प्रकरणात मुख्य आरोपी मिहिर शहा या बारमध्ये आपल्या 4 मित्रांसोबत दारूची पार्टी करून रात्री उशिरा निघालेला होता आणि यावरून आदित्य ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधला। दरम्यान कुणालाही पाठीशी घालणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेली आहे। तुम्ही इकडे तिकडे बुलडोझर चालवा, तुम्ही नाकाबंदी लावा, पण त्या मिहिर राजेशावर बुलडोझर चालणार आहे का? त्याच्या घरावर चालणार आहे का? हा मुख्य प्रश्न आहे। तुम्ही इतर जे कोण असतील, मग रस्ता कोणी बनवला त्याच्या घरावर न्याल, तुम्ही सगळं कराल, पण मिहिर राजेशाच्या घरावर चालणार आहे का बुलडोझर? हे ऐकणं गरजेचं आहे, बघणं गरजेचं आहे। लवकरात लवकर फास्ट ट्रॅक करून शिक्षा ही झालीच पाहिजे आणि सगळ्यात कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे। माझं तर म्हणणं आहे की ह्या इकडे कोळीवाड तर भर चौकात सोडा। हिट एंड रन में मैंने पहले दिन से इंस्ट्रक्शन दिए हुए हैं। पुणे का हिट एंड रन इंसिडेंट हो गया तब से ये भी जब हुआ तो मैंने पहले पुलिस कमिश्नर को कहा कि इसमें कोई भी हो, कानून के सामने सब बराबर है, कोई बड़ा छोटा नहीं होता। और हिट एंड रन में जो दोषी है, जो गुनाहगार है, उनको बिल्कुल बख्शा नहीं जाएगा। वरळी हिट अँड रन प्रकरणातला आरोपी मिहिर शहाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवा, फाशीच्या शिक्षेची मागणी करा अशी मागणी ठाकरे गटातले खासदार संजय राऊतांनी केली आहे। तसंच सरकारकडून आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न होतोय। आरोपी मुलगा मिहिर शहा याचे वडील राजेश शहा यांचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत असाही आरोप राऊतांनी केला। ये हिट एंड रन का मामला साधारण मामला नहीं है। जैसे पुणे में हो गया पोर्शे कार का मामला, अग्रवाल फैमिली, वैसे ये मेहता फैमिली। ये जो बाप है इस लड़के का, उसका क्रिमिनल रिकॉर्ड चेक कर लीजिए। किसी अंडरवर्ल्ड गैंग से उनके संबंध है, क्या करता है, इतनी प्रॉपर्टी या इतनी भारी भारी गाड़ी कहाँ से आती है, उसका हिसाब मुंबई पुलिस को अब करना पड़ेगा। त्याच्या शरीरातली नशेचा अंमल हा मेडिकल रिपोर्टमध्ये येऊ नये यासाठी 3 दिवस त्यांना फरार ठेवण्यात आलं आणि आता त्यांना आणलेलं आहे। आणि ह्या मुलाला सजाए मौत, फाशीची शिक्षा मुंबई पोलिसांनी मागायला हवी आणि हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालला पाहिजे। नमस्कार, मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपलीये मित्रांनो, येतोय मन सुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होई मन सुद्धा